मी डॉक्टर शरद पोळे, MD मेडिसिन. मी गेले 50 वर्ष वैद्यकीय व्यवसाय करतो आणि आज आपल्याला मधुमेह लोकांनी काय व्यायाम घ्यावा, कसे आपला आजार ताब्यात ठेवावा याच्याविषयी थोडं सांगणार आहे. व्यायाम हा प्रत्येक आजारासाठी महत्त्वाचा आहे. व्यायाम हा एक डायनॅमिक आणि स्टॅटिक असे दोन प्रकार असतात. स्टॅटिक व्यायामामध्ये आपण एका जागी बसून योगासनं करणं वगैरे आपण करू शकतो. योगासनं हे महत्त्वाचे आहेत, पण त्यातल्या त्यात डायनॅमिक म्हणजे हालचाल केलेला आपण व्यायाम, कसरत केलेला जो व्यायाम आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यामुळं आपल्या शरीरातली जी साखर असते ती जळली जाते आणि आपल्याला मधुमेहाचा त्रास कमी होतो. त्याचप्रमाणे आपण नेहमी आपल्या शरीरालाही व्यायाम करताना जपलं पाहिजे. कुठेही जखम होता कामा नये. जखम झाली तर त्यावर ताबडतोब उपचार करणं महत्त्वाचं आहे. कारण साखर वाढलेल्या माणसामध्ये जखमा बऱ्या होत नाहीत, त्या चिघळतात आणि मग त्या जास्त झाल्यानंतर खूपच आपल्याला त्रास होतो. एखाद्या वेळेला तो शरीराचा भाग अवयव काढावे सुद्धा लागतो. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवून मधुमेहाचं उपचार आणि साखर नियंत्रणात ठेवणं महत्त्वाचं आहे. आता आपण साखर नियंत्रणात ठेवतो म्हणजे काय, तर सर्वसाधारणपणे उपाशीपोटी जी साखर 100च्या आसपास असावी, म्हणजे 100 ते 120 असली तरी चालते किंवा 100च्या खाली 80-70 असली तरी चालते, पण त्याच्यापेक्षा कमी होऊ नये. कारण साखर कमी झाली की आपल्या मेंदूला साखर कमी पडली की आपल्याला मग ग्लानी येते, शरीरामधलं त्राण जातं आणि एखाद्या वेळेला ते आपल्या प्राणावरही बितू शकतं. याचंही आपण भान ठेवलं पाहिजे आणि असं काही होणार नाही ची काळजी घेतली पाहिजे. वारंवार आपण रक्ताची तपासणी केली पाहिजे, डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे आणि त्याप्रमाणे उपचार केला पाहिजे. त्याच्याविरुद्ध आपण औषध घेतो तेव्हा सर्व औषधं डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे वेळच्या वेळी घेणं महत्त्वाचं आहे. काही लोकांना काय वाटतं की आपण थोडे दिवस साखर कमी झाली की असं वाटतं की आता आपण बरे झालो आणि मग ते दुर्लक्ष करतात किंवा काही कारणामुळं एखाद्याने आग्रह केला म्हणून एखाद्या सणासमारंभामध्ये आपण गोड खायचा प्रयत्न करतो. तर तसं करू नये. कारण असं केलं की तुम्ही काय खाता, तुम्ही काय करता ह्याच्यापेक्षा शरीरातली वाढणारी जी साखर आहे ती तुम्हाला नक्कीच धोका पोहोचू शकते. तर अशा वेळेला हे आपण सर्व पाळणं महत्त्वाचं आहे आणि व्यायाम करणं महत्त्वाचं आहे आणि डॉक्टरांच्या वारंवार भेटी घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या सल्ल्याप्रमाणे वागणं महत्त्वाचं आहे. थँक्यू.